मी जसं सांगितलं की वैवाहिक जीवनात सुद्धा पती पत्नीच्या गोष्टींमध्ये सुद्धा त्या व्यतिरिक्त आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण आपले काहीही प्रश्न असतील जिथं आपल्याला उत्तर मिळत नाहीये किंवा काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचं असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही संताया बजावे सर्वस्वेसी. ठीक आहे, संतांकडे जावा, त्यांच्याकडून गोष्टी तुम्हाला नक्की समजतील. है ना, फक्त गोष्ट तुमच्या एकट्याची असेल तर तुम्ही जाणं जरुरी आहे. पती पत्नीच्या बाबतीत मी म्हणेन दोघांनी जाणं जरुरी आहे. कुणी एक जर रेडी नसेल तर मग अवघड आहे. नाही ना, ठीक आहे, कारण एकटा ऐकून काय करणार. ठीक आहे, त्यामुळं संताया भजावे सर्वस्वेसी, संतांकडे जायचंय. आणि मी बघा अजून एक गोष्ट सांगतो, ज्यांना वाटत असेल ना की नाही असं काही नसतं, घरी बसून पण देवदेव होऊ शकतो, असं नाहीये. आणि जर असं असतं तर सुद्धा माऊलींनी असं सांगितलं नसतं की संताया भजावे सर्वस्वेसी. संतांना भजण्यासाठी तुम्ही घरी बसून भजवू शकताय का? घरी बसून त्यांची सेवा करू शकताय का? नाही. घरी बसून त्यांचा संघ होऊ शकतो का? संत तुमच्या घरी येणार आहेत का? नाही. तर आपल्याला जावं लागणार आहे. ठीक आहे, आणि वारी जी आहे ती म्हणजे याच एक प्रतीक आहे. वारीमध्ये काय होतं, इकडून तिकडून सगळी संत मंडळी, सगळे सज्जन लोक एकत्र येतात, म्हणून तर वारीचं आयोजन केलं जातं. नाहीतर कशाला वारी काढली असती ना संतांनी, कशाला एवढं पायपीट करत गेले असते. नाही, जरुरी आहे ते, एक मीटिंग होणं जरुरी आहे. ठीक आहे, एक मी प्रोफेशनल पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की